शेतकरी संपाला हाक देणाऱ्या पुणतांबा गावामधील ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात झाली आहे। यामध्ये विकास आघाडी पुणतांबा उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली आहे। यावेळी पुणतांबा गावामधून फेरी काढण्यात आली होती। विकास आघाडी पुणतांबाचे संस्थापक धनंजय जाधव, पुणतांबा गावाचे अधिकृत सरपंच उमेदवार पवार स्वाती जालिंदर यांच्यासह विकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदार राजांना भेटण्यासाठी गावामधून फेरी काढून गाठीभेटी घेतल्या आहेत। विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार पवार स्वाती जालिंदर या उच्च शिक्षित असून यांना सरपंच पदाचा अनुभव आहे। त्यामुळे पुणतांबा गावामधील नागरिकांच्या समस्या तातडीनं त्या सोडवणार आहेत असा विश्वास विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार पवार स्वाती जालिंदर यांनी व्यक्त केला। पुणतांबा गावामधील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी, वाड्या वस्त्यांवरती जाणारे रस्ते। मी निवडून आल्यावरती पहिले हे प्रश्न मार्गी लावणार असं त्यांनी म्हटलंय। त्या गावामध्ये मतदार राजांना भेटत असताना बोलत होत्या। आता आपल्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी इतका विश्वास ठेवून मला उमेदवारी बहाल केलेली आहे, तर त्याला मी त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाईल असं कधी वागणार नाही। आणि आपल्या पूर्ण विकास आघाडी पुणतांबा आपल्या ग्रुपने सगळ्यांनी सभासद असतील, मतदार असतील, सर्वांनीच माझ्यावर एवढा विश्वास ठेवला। त्यांच्या विश्वासाला मी खरी उतरेल आणि आपल्या गावची जी परिस्थिती आहे, मग त्या शैक्षणिक गरजा असतील मुलांच्या किंवा आरोग्याविषयी काही असतील सुविधा, रस्ते असतील, पाणी टंचाई वगैरे काही असेल, तर सर्व प्रश्नांना सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। तसेच आपले धनुकाका असतील, त्यांची मी भरपूर आता कामाविषयी मी ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथून पुढे पण मी कार्य करण्याचा प्रयत्न करेन। आणि सर्वच पुणतांबा गावातील ग्रामस्थांना सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आम्हाला आपल्या गावाचा विकास करण्याची, तसेच आपल्या वाड्या वस्त्यांवरील माणसे असतील किंवा वाड्या वस्त्या असतील यांचे रस्ते सगळ्यांना सगळ्यांकडे विकास कामे करण्याची संधी द्यावी ही सर्वांना माझ्याकडून नम्र विनंती आहे। शेतकरी संपाला हाक देणाऱ्या पुणतांबा गावामधील कृषी कन्या निकिता जाधव यांनी देखील आमचे सर्वचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या। पुणतांबा गावामधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न म्हणजे पाण्याचा आणि त्यानंतर वाड्या वस्त्यांवरील जाणारे रस्ते आणि इतर विकास कामे करून गावाचा विकास करायचा आहे असं निकिता जाधव यांनी म्हटलंय। निकिता जाधव पुढे म्हणाल्यात की माझ्या शेतकरी राजाला न्याय मिळावा म्हणून मी पुणतांबा गावामध्ये आमरण उपोषण केलं होतं। त्यावेळी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले होते। पुन्हा आता गावानं संधी दिली आहे म्हणून गावाचा विकास करणार असा विश्वास निकिता जाधव यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी निकिता धनंजय जाधव। मागील 2017 रोजी जे संप झाला होता त्यावेळेस सुद्धा पुणतांबा गाव हे खूप नाव गाजलं होतं। त्यानंतर मी शेतकऱ्याची कन्या असून 2019 मध्ये मी स्वतः देखील उपोषणाला बसले होते आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी प्रश्न हे मार्गी लावायला पुणतांबा ह्या गावाचा भरपूर मोठा वाटा आहे त्यात। आणि जेव्हा गावाचा प्रश्न येतो तर मला असं वाटतं खूप लोक गावाकडे हे एक आयडियल गाव म्हणून बघतात, जिथे शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होतो ते हे गाव। मला असं वाटतं की ह्या गावाला जेव्हा सगळे आयडियल म्हणून बघतात, आमचं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्या गावाचे जे काही रस्ते असतील, पाणी असतील, वाटेल ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लागले पाहिजे। मला असं वाटतं हे जे इलेक्शन आहे, जी निवडणूक ह्या वर्षीची आहे ती विकासाची निवडणूक आहे आणि मला असं वाटतं मतदार हे सगळे सक्षम आहेत, ते सगळे निर्णय खूप योग्य पद्धतीने घेतील आणि विकासासाठीच मतदान करतील। मला असं वाटतं प्रथम म्हणजे पाण्याचा, आणि असं कोणतंच कार्य नाहीये जे बिना पाण्याचं पार पडेल। त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न सगळ्यांचा खूपच महत्त्वाचा आणि तळतळीचा प्रश्न आहे, तो सगळ्यात पहिले मार्गी लावणं खूप गरजेचं आहे। दुसरं म्हणजे वाड्या वस्त्यांचे जे रस्ते ते, कारण पावसाळ्यात लोकांचे हाल एवढे होतात की पाऊस जर झाला त्यांना चालायला सुद्धा त्रास होतो, वाहन नेणं हे खूप कठीण आहे। आणि मला असं वाटतं की काही लोकांची तर दिवाळी सुद्धा होत नाही। त्यामुळे हे जे दोन प्रश्न आहेत, पाणी आणि रस्ते, हे प्रथम मार्गी लावण्यात येतील।
गाव अंतर्गत जेवढे काही रस्ते येतील तेवढे सगळे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार. मला असं वाटतं 1 वर्षात तब्बल सगळेच रस्त्यांचे जे काय चेंजेस असतील ते नक्कीच सगळ्यांना दिसतील. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, पुणतांबा.